मराठी येत नसेल तर आता चालकाचं लायसन्स रद्द होणार आहे आणि याच संदर्भात आजच शासन निर्णयही जाहीर होणार आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणं अनिवार्य असेल। जुजबी मराठी बोलता येत नसेल तर 1 महिन्याची नोटीसही दिली जाणार आहे। 1 महिन्यामध्ये मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द केले जाणार आहे। 3 महिन्यातही मराठी न शिकल्यास कायमस्वरूपी लायसन्स रद्द होणार असल्याची माहिती आहे। आजच हा नवीन कायदा लागू केला जाणार आहे आणि परिवहन विभागातर्फे शासनाच्या विधी आणि न्याय विभागाला या कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव सादर केला गेला होता आणि तो प्रस्ताव मंजूर झाल्यानं आज शासन निर्णय जाहीर होणार आहे। त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठीच्या मोहिमेला कायद्यानं सुद्धा संरक्षण दिलं आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी धनंजय आपल्या सोबत आहे। धनंजय, आपण पाहतोय की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा बऱ्याच काळापासून लावून धरलेला होता। आता कुठेतरी त्यांच्या मोहिमेला यश येतं असं म्हणायला हरकत नाही। जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक करण्यात आलं होतं आणि यासाठी विरोध झाला आणि त्याच्यानंतर त्यांना 3 महिन्याची मुदत, खरं तर 3 महिने म्हणण्यापेक्षा 5 दिवसांची मुदत देण्यात आली होती मराठी शिकण्यासाठी। आता त्याची अंतिम तारीख जी आहे ती 15 ऑगस्ट रोजी संपते आणि 17 तारखेपासून कारवाई करणार असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हटले होते। मात्र त्याच्यानंतर आता जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भात या मोहिमेला खरं तर जर सरकारच्या माध्यमातून यश द्यायचं असेल तर कायदा करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे विधी व न्याय विभागाकडे हा प्रस्ताव सादर केला आणि या प्रस्तावानुसार आपण जर पाहिलं तर मोटर व्हेकल ऍक्ट जो आहे 1988 मध्ये त्यात बदल करून रूल 2 2026 असा लागू होणार का हे पाहावं लागणार आहे। आज हा कायदा लागू होऊ शकतो, त्याच्या संदर्भात शासन निर्णय जारी केला जाऊ शकतो। मात्र यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठी ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना अजूनही बोलता येत नाही किंवा ज्यांना त्याचं ज्ञान नसेल त्यांना नोटीस दिली जाणार आणि त्याच्यानंतर 1 महिन्यात देखील जर चालकाने मराठी शिकली नाही तर त्यांचं लायसन्स 3 महिन्याच्या कालावधीसाठी रद्द केलं जाऊ शकतं किंवा रद्द करण्यात येईल या कायद्यानुसार। आणि तरी सुद्धा या 1 महिन्याच्या कालावधीनंतर किंवा 3 महिन्याच्या कालावधीनंतर जरी त्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी आलं नाही तर कायमस्वरूपी त्यांचं लायसन्स जे आहे ते रद्द करण्याची यामध्ये तरतूद केली जाणार असल्याची माहिती। त्यामुळे आजच हा नवीन कायदा जो आहे तो लागू केला जाऊ शकतो आणि त्यामुळे परिवहन विभागातर्फे आणि शासनाच्या या न्याय व विधी विभागाला कायद्यात बदल करण्याचा हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने नेमकं होतंय ते बघावं लागणार आहे आणि या सगळ्यानंतर रिक्षा टॅक्सी चालकांचं म्हणणं काय आहे, त्याचबरोबर संघटनेची म्हणणी काय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असलं। मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या मराठीच्या मोहिमेला आता कायदेशीर आधार मिळणार हे मात्र नक्की झालेलं पाहिजे आणि या शासन निर्णयाकडे लक्ष असेल। ताजी माहिती घेत राहू धनंजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।